काळ्या बुरख्यानं चेहरा झाकलेल्या चौघांना औरंगाबाद पोलिसांनी दरोड्या प्रकरणी जेरबंद केलाय। केवळ मौज मजा आणि पार्टी करण्यासाठी या चौघांनी परमानंद नावाच्या एका बिडी व्यापाऱ्याला लुटलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबरला परमानंद बिडी विक्रीचे पैसे घेऊन परतत असताना या आरोपींनी त्यांना औरंगाबाद फुलंब्री मार्गावर अडवून त्यांच्याकडून 2.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली। या दरोड्याच्या कटात या चौघांसह एकूण 11 आरोपी सहभागी होते। परमानंद थावराई हे बिडी व्यावसायिक सिल्लोड, भोकरदन, फुलंब्री इत्यादी एरियात बिडीचा माल पुरवून त्यांचे पैसे घेऊन परत येत असताना चौका घाटामध्ये 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 मोटरसायकलवर कारमध्ये आलेल्या लोकांनी गुन्हेगारांनी अडवून त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडून 2,34,000 रुपयाची बॅग हिसकावून नेली। आरोपी रोकड घेऊन पसार होताच परमानंद यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी पाठलाग करून दोघा आरोपींना ताब्यात घेतलं। संतोष सलामपुरे आणि किरण निकम या 2 गुन्हेगारांना जागीच पकडले व इतर गुन्हेगार हे पळून गेले। त्यानंतर तपासात श्याम परदेशी व त्याचा एक साथीदार यांना आम्ही अटक केली आहे। पोलिसांनी जेरबंद केलेल्या चौघांपैकी श्याम परदेशी नावाच्या आरोपींना पार्टी करण्यासाठी पैशांची गरज होती आणि त्यासाठीच आरोपींनी लुटीचा कट रचला। त्यासाठी मोटरसायकल आणि कारचा वापर केला। मोठ्या चलाखीनं आरोपींनी दरोड्याचा कट आखला आणि तो तडीस नेला। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींचा डाव फसला। या दरोड्यातील सर्व आरोपी सुशिक्षित आणि सधन कुटुंबातील आहेत। मी बीए सर, बीए किरण तो बीबीए काय मैं दूर सर 10वी नापास औरंगाबादमध्ये यापूर्वीही अशा पद्धतीनं लुटीची घटना घडली होती। त्या गुन्ह्यातही या आरोपींचा हात तर नाही ना, याचा शोध औरंगाबाद पोलीस घेत आहेत। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।